पण आत्मविश्वासानं सांगतोय एक ना एक वास्तवी या भेटताना तुझ्या अंगी दयाळू भाग आहे. तुम्हाला माझ्याबद्दल कल्पना आहे. अहो ज्यानं स्वतःच्या आईसाठी ज्यानं रात्रंदिवस प्रयत्न केले, माझी जन्म देती माता विनता आणि सावत्र माता कदरू कदरू ही माझी सावत्र माता आणि जन्म देती माता विनता. एके दिवशी प्रकार घडला याची कल्पना तुम्हाला माहित आहे. सावत्र माता कदरू आणि आई माझी विनता एका जागेवर बसलेली असताना त्या कदरू मातेने काय केलं, माझ्या आईला विनतेला सांगितलं, हे विनते आज तू आणि मी पैसे लावूया. कशासाठी? समोर दिसणारा एक अश्व होता. मग तो अश्व, त्या अश्वाच्या पुच्छाचा रंग कसा आहे हे जर तू मला बरोबर सांगितलं तर विनते, तू जर बरोबर सांगितलं तर तुझं दासित्व मी करीन. उभ्या जीवनात तुझी दासी म्हणून मी राहील. पैस ठरली गेली आणि माझ्या आईनं विनतेनं त्या कदरूच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. समोर दिसणारा अश्व आहे, त्या अश्वाचा पुच्छ हा शुभ्र रंगाचा आहे. पण काय झालं, आईने जरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तरी सावत्र माता कदरूहीनं विनतेच्या बाबतीत कपट केलं. शेषाला आज्ञा केली आणि त्या अश्वाचा पुच्छ निळवर्णाचा केला, म्हणजे निळ्या रंगाचा केला. त्या अश्वाचा पुच्छाचा रंग निळा झाला. आईला ते पटलं आणि त्याच वेळी पैस कुणी जिंकली तर कदरू म्हणाली, ही पैस मी जिंकली. याच्या पुढे आजपासून तो उभ्या जीवनात माझी दासी म्हणून राहिली पाहिजे. माझ्या आईनं ते दासीत्व पत्करलं. पण आई धाकरा रडत राहू लागली. आईला आसू अनावर झाले. त्याच्या जन्मतेच्या मातेला कळतं जगाची शपथ घेऊन सांगितली, आई चिंता करू नको,